तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जोसेफ विजय यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षेसाठी टास्क फोर्स आदी घोषणांचा समावेश आहे. मात्र याच वेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले. यावरून आता तामिळनाडूतही राजकारण तापले आहे. विजय यांनी राज्यावरील 10 लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि DMK प्रमुख MK स्टॅलिन चांगलेच भडकले आहेत. MK स्टॅलिन यांनी जोसेफ विजय यांना शुभेच्छा देतानाच जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत असे लगेचच म्हणायला सुरुवात करू नका. पैसा आहे, मात्र गरज आहे ती केवळ तो जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छाशक्तीची आणि शासन करण्याची क्षमता दाखवण्याची. दरम्यान आपण आपल्या कार्यकाळात कोविड आणि पुरासारख्या संकटांना तोंड देत तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या दुर्लक्षानंतरही अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचा दावाही त्यांनी केला. मुद्दा भरकटवू नका. जोसेफ विजय यांच्यावर निशाणा साधताना MK स्टॅलिन म्हणाले, गत सरकारने 10 लाख कोटींचे कर्ज ठेवल्याचा आरोप करून मुद्दा भरकटवू नका. पुन्हा जनतेची फसवणूक करू नका. तामिळनाडूच्या कर्जाची पातळी ही विविध मर्यादितच आहे. आम्ही फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पातच राज्याची आर्थिक स्थिती संदर्भात माहिती दिली होती. तुम्हाला याची माहिती नव्हती का? आपण केवळ पोकळ आश्वासने दिलीत का, असा सवालही स्टॅलिन यांनी यावेळी केला आहे. ज्या जनतेने आपल्याला मतदान केले त्यांना पुन्हा फसवू नका. एवढेच नाही तर ज्या जनतेने आपल्याला मतदान केले त्यांना पुन्हा फसवू नका. आपण पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊ असे म्हणत आपण सत्तेवर आला आहात. मला विश्वास आहे की आपणही आमच्याप्रमाणे जनतेला दिलेली आश्वासने कशा पद्धतीने पूर्ण करायची असतात ते लवकरच शिकाल. आपल्या राजवटीतही तामिळनाडूचा विकास सुरूच राहील असा आम्हाला विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, असे स्टॅलिन म्हणाले.